मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जात आहे। या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे। ज्या महिलांनी ई-केवायसी केली नाही अशा महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे। तसेच ज्या महिलांनी ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला होता त्यांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। ई-केवायसी करताना अनेक महिलांना अडचणी येत आहेत आणि याचाच गैरफायदा काही नराधम घेत आहेत। ई-केवायसीच्या नावाखाली चक्क शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करून देण्याच्या नावाखाली एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। जळगावमधून ही घटना उघडकीस आली आहे। आरोपीने शरीर सुखाची मागणी करताच महिलेच्या पायाखालची वाळू सरकली। मात्र या महिलेने न घाबरता थेट पोलीस स्टेशन गाठत आरोपीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे। पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की आरोपी रमेश चव्हाण यांनी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शरीर संबंध ठेवण्यास सांगितले। पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित आरोपी रमेश चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तर दुसरी सुद्धा अशीच घटना समोर आली आहे। एका 24 वर्षीय तरुणीला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये पुन्हा सुरू करून देण्यासाठी एका आरोपीने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती। या प्रकरणातही पीडित तरुणीने आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।